आपण पाहताय जुईनगर टीमचं. शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग पहिल्या ओव्हर मध्ये आपण बॉलर मोसिमची पाहताय. धावसंख्या स्थिरावली स्कोरबोर्ड वर 4 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल पॉइंट रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल घोषांकी क्षेत्रात ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 5 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर वैभव. ओव्हर द विकेटने बॉलर वैभव. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्थिरावली. बॉल चांगला स्ट्रोक आपण पूल केलाय मिड विकेट रिजन मध्ये. अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाही. आउट पिळा 9 ऑन स्कोर बोर्ड. नऊ धावा धावपलकावर. पहिली ओव्हर आपण चांगली पाहिली बॉलर मोसिमची. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर अटॅक केला बॅट्समन मोहसिनने वैभवच्या विरुद्ध. 4 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ओव्हर पिच बॉल अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत एक समाधान धावेवर मानावं लागेल. बॅटिंग करत असताना शाबास 30+ टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 धावा धावपलकावर. 10 ऑन स्कोर बोर्ड विदाउट विकेट लॉस. शाबास टीम. और पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॅट मधनं बॉल सीमारेषा पार निघून जातोय. रन्स मिळतील 4. चौकार. धावसंख्या 4च्या मतीने जाऊन पोहोचतीये. 14 धावा. चांगली बॅटिंग आता आपण मोहसिनची पाहताय. 14 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतायत. बॅक फुटला गेले. फ्रंट फुटला येत असताना एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक आपण पाहिला बॅटर मोहसिनच्या बॅट मधनं. 4 धावा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 14 धावा टीमची टोटल. दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी आता आपण शाबाश टीमची पाहताय. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग आपण मोहसिनची पाहिली. आणखी एक ओव्हर पिच बॉल होता, परंतु पाहू शकाल बाईच्या स्वरूपात एक धाव येईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचेल 15 धावा. और द विकेटने पुल टॉस बॉल आणि पुल टोल वसूल केला या बॉलवर बॅटरने. बॉलला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. ह्यूज अँड मायटी सिक्सर. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 20 धावा. 20 ऑन स्कोर बोर्ड. 21 धावा धावपलकावर. 21 ऑन स्कोर बोर्ड. बॅटची कडा. बॉल ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिजन मध्ये एक सिंगल साठी. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 22 धावा. नेक्स्ट मॅच बेलापूर आणि सारसोले
दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 22 विदाउट विकेट लॉस टीम शहाबाज. दोन ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 22 विदाउट विकेट लॉस टीम शहाबाज 30+. तिसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग आपण एक धावेच्या मदतीने धावसंख्येला आकार. एक धावेच्या मदतीने धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 23 धावा. Over the wicket ne you miss I will definitely hit. Clean bowled. दांडी रूल. फलंदाज पहिला बाद. चांगली बॉलिंग बॉलर प्रीतमची. मागचं दार खऱ्या हाताने उघडं ठेवलं आणि त्याच दारातून खऱ्या हाताने बॉलरने संधीचं केलंय सोनं मैदानच्या आतमध्ये. चांगला बॉल यॉर्कर बॉल मैदानच्या आतमध्ये फेकला आणि मोहसिन मैदानच्या आतमध्ये बाद होतोय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वर बापू. 1 डाऊनच्या पोझिशन साठी मैदानच्या आतमध्ये जबाबदारी घेऊन मैदानच्या आतमध्ये उतरतोय बॅटिंग करत असताना शाबाश टीम साठी. चांगली बॉलिंग आता कमबॅक करण्याचा प्रयत्न तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर प्रीतम आपल्या टीम साठी करतोय. आतापर्यंत धावा फक्त आणि फक्त एक खर्च केली आहे. लगेचच एक विकेट सुद्धा कॅरी केली आहे तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर प्रीतमने. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय बापू. टॉस बॉल ऑन साइडला टर्न करत असताना अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. पेकी होतीये तोपर्यंत एक सिंगल मैदानच्या आतमध्ये होतीये पूर्ण. एक धावेच्या मैदाने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 24 धावा. स्लोवर 1 बॉल आउटसाइड लेग स्टंप. यस इट इज अ वाईड बॉल. व्हाईटच्या मैदानी धावसंख्येत आणखी वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा धावफलकावर. 25 ऑन अ स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस टीम शहाबाज. लॉंग दी कार्पेट स्ट्रेट रिजन मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा सुरेख स्ट्रोक आपण पाहताय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण बाउंड्री लाईन वर पाहिलं. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फिटनेस दाखवत असताना 2 धावा पूर्ण होत आहेत धावून. धावसंख्या जाऊन पोहोचते 2च्या मैदाने 27 धावा. 27 ऑन स्कोर बोर्ड. पार्टनरशिप आता बिल्डअप करतायत दोन बॅटर डॅनी आणि त्यांच्या सोबतीला बापू. पुढे टाकलेला बॉल चांगला स्ट्रोक आपण लॉंग ऑन रिजन मध्ये पाहताय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या बॉलवर सुद्धा प्राप्त होईल बॅटर आणि धावसंख्या 28. 5 बॉल आतापर्यंत पेस केलेत बॅटर डॅनीने. 9 धाव्यांवर तो बॅटिंग करतोय. बापूच्या बॅट मधनं 1 धाव आतापर्यंत आली आहे. स्लोवर 1 बॉल स्विंग अँड मिस डॉट बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा बॉल येतोय डॉट. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर 28 धावा. 1 गडी आतापर्यंत झालाय बॅटिंग करत असताना शाबाश टीमचा बाद. अजून 12 बॉल महत्वपूर्ण मॅच मधले असतील पहिल्या इनिंग मधले. चौथा स्पेल मध्ये बॉलर कैलास. अठ्ठावीस धावा धावफलकावर.
साइड ऑफ स्टंप. शॉर्ट पिच बॉल होता. लाईन अन लेन थोडीशी खराब होती. धावसंख्या अवांतरच्या स्वरूपात जाऊन पोहोचते 29 धावा. ओव्हर पिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु होतीये चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. परिणाम या बॉलवर 2 धावा. 2 धावींच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 धावा धावफलकावर. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये आता फेरबदल केले जात आहेत जुईनगर टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीमकडे खूप मोठी क्षमता आहे मॅच जिंकायची, परंतु नॉकआउट मॅच आपण स्पर्धेमध्ये पाहताय. प्रत्येक संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. ओर द विकेटने शॉर्ट पिच बॉल. आणखी एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल फरार. रन्स मिळतील 4. चौकार. 4च्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 36 धावा. 36 ऑन स्कोर बोर्ड. 36 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग आता डॅनी मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न बॅटर डॅनीच्या बॅटमधनं होतोय. स्लोवर 1 बॉल. लाऊड अपील, परंतु डॉट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये बॉलर कैलासचा येतोय. व्हेरिएशन क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण गोष्ट आणि तेच बॉलर कैलास मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहताय. आणखी एक स्लोवर 1 बॉल. पिक केला, पुल केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडस पंबल त्या ठिकाणी राहिलं आणि त्याचाच फायदा उचलत असताना डॅनीच्या बॅट मधनं 2 धावा पुन्हा पूर्ण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. शॉर्ट पिच बॉल. कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल. पुन्हा एकदा 2 धावा धावून काढल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण शाबाश टीमची पाहताय. धावसंख्या 40 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतीये. 4थ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना 1 बॉल शिल्लक 4थ्या ओव्हर मधला. 40 धावा धावफलकावर. आणखी एक स्लोवर 1 बॉल. अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले. थ्रो होईपर्यंत 1 धाव होतीये पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा. 6 बॉल आता कुशल मुवमेंटला खूप सारे महत्वपूर्ण असतील. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच बेलापूर आणि त्यांच्या विपक्ष सारसोले टीम आणि बेलापूर टीम. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. बेलापूर आणि सारसोले टीम दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा.
पाचव्या स्पेल मध्ये बॉलर पप्प्या. पिच बॉल मिड ऑनच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या माध्यमातून पहिली विकेट बाद झाल्यानंतर दुसरी विकेट आता बाद होतीये रनआउटच्या माध्यमातून शाबाश टीमची. पहिली विकेट आपण मोहसिनला पाहिलं, तदनंतर दुसरी विकेट आता आपण डॅनीला पाहताय बाद होत असताना. 20 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. चांगली बॅटिंग राहिली मैदानच्या आतमध्ये. दुसरी विकेट मोहसिनला आपण पाहिलं बाद होत असताना रनआउटच्या माध्यमातून. पहिली विकेट 20 धावा आल्या त्यांच्या बॅटमधनं. चांगली बॅटिंग राहिली. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये विजय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने चांगली बॉलिंग मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय पप्प्या यांची. चांगल्या लाईन आणि लेंथवर टप्प्यावर बॉल फेकले जात आहेत मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिरावली आहे धावफलकावर 41 धावा. शॉर्ट पिच बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगला प्रयत्न होता परंतु बॉल सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 45 धावा. शेवटच्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहता पहिल्या इनिंग मधला आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर बॅटिंग करत असताना शाबाश टीमने उभी केली आहे. आणखी एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आता मैदानच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग पप्प्या यांची आपण पाहताय. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑन रिजन मध्ये लॉफ्ट स्ट्रोक 6 धावा. षटकार. जबरदस्त बॅटिंग आता मैदानच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये बॅटर पेश करत असताना आपण पाहताय. आणि अशा स्ट्रोकची बॅटिंगची गरज करत आणि बॅटिंग करणाऱ्या टीम साठी असेल परंतु चांगले बॉल आता मैदानच्या आतमध्ये बॉलिंग करताना बॉलर पप्प्याला फेकायचे आहेत. अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट शेवटच्या ओव्हर मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहताय. आणखी एक ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड ओव्हर द बॉल सेड. बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6च्या मैदानी जाऊन पोहोचतीये. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 57 धावा 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 58. नेक्स्ट मॅच रंगेल बेलापूर आणि त्यांच्या विपक्ष सारसोले. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण मुख्य मंचावर रिपोर्टिंग करा. पहिल्या इनिंगचा खेळ पाहता पाहता समाप्त होतोय. 57 धावा बॅटिंग करत असताना शाबाश टीमने स्कोरबोर्ड वर उभ्या केल्या आणि 30 बॉल मध्ये 58 धावांचं लक्ष जुईनगर टीमला ठेवलंय.
पहिल्या इनिंगचा गेल पूर्ण झाला. दुसऱ्या इनिंगला आपण करतोय सुरुवात. पूर्वार्ध संपला, उत्तराला होती सुरुवात. 30 बॉल मध्ये बनवायचे. धावा 58. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. चेतन आणि सोमनाथ सलामीवीर बॅटर. एका बाजूला चेस करायचे आहेत, एका बाजूला डिपेंड करायचे आहेत. एका बाजूला बनवायचे आहेत, एका बाजूला रोखायचे आहेत. दोन धावांची पेनल्टी असेल कारण 12th मॅन उपस्थित नाहीये. स्पर्धेचे नियम आपण फॉलो करतायत. चला ऑन फील्ड अंपायर, आपण मॅच लगेच चालू करा. अजून खूप सारा मॅच आपल्याला कव्हर अप करायचे आहेत. 30 बॉल मध्ये 58 धाव्यांची गरज. पहिल्या स्पेल मध्ये बॉलर बापू. छप्पन्न धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 2 धावे पेनल्टीचे आपण स्कोर बोर्ड वर ऍड करतोय. म्हणजेच 30 बॉल मध्ये 56 धाव्यांचं लक्ष जुईनगर टीमला. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. सुरुवात जेवढी महत्वाची आहे तेवढं शेवट सुद्धा महत्वाचा आहे. कशा पद्धतीने शेवट होईल सेकंड इनिंगचा हे मात्र पाहायचं आहे. 30 बॉल मध्ये 56 धाव्यांची गरज. सलामीवीर बॅटर सोमनाथ आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत धाबा चेस करण्यासाठी. आणि बॉलर मार्कवर बॉलर बापू धावा रोखण्यासाठी सज्ज. क्रिकेटच्या मैदानात मॅचला होती सुरुवात. एका बाजूला टीम आपण पाहताय शाहबाज आणि जुईनगर यांच्या दरम्यान रंगणारी दिवस क्रमांक 1 मधील 30+ बी फॉर्मॅट मधील पहिली मॅच. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. यस इट इज अ वाईड बॉल. अबांतर स्वरूपामध्ये पहिल्याच बॉलवर धावसंख्येचा श्री गणेश होतोय. बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये जुईनगर टीमचा 1 धाव धावपलकावर. ओव्हर पिच बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काढल्या जात आहेत 2 धावा. 2 धावांच्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 धावा धावपलकावर. स्ट्राइक एंडला बॅटर आता चेतन सज्ज. 3 धावा धावपलकावर. 1 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. बॉलर बापूच्या स्पेल मधला 56 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. ओव्हर पिच बॉल जुसी फुलटॉस होता. सिलेक्शन आपण पाहताय शॉर्ट लेग रिजन मध्ये. धावसंख्या स्थिरावली आहे धावपलकावर. डॉट बॉल आता मैदानाच्या आतमध्ये बापूचा येतोय. तेस्तरार बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील सुद्धा होतीये. आशालभूत नजरांनी पंचांकडे बघितलं सुद्धा जात आहे. परंतु तटस्थ पंच आपण स्पर्धेमध्ये पाहताय अपील नाकारली आहे. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग आपण बॉलर बापूजी आता मैदानाच्या आतमध्ये पाहताय. संघर्ष करतोय आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन.
राऊंड द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल करायचा प्रयत्न, टॉप एज, कॅच ड्रॉप होतीये. थोडासा मनामध्ये पश्चाताप, परंतु सो हो गया, छोड़ो कल की बातें, बातें है पुरानी. कॅच ड्रॉप होतीये, महत्वपूर्ण झेल होता सलामीवीर फलंदाजाचा. पुन्हा संधी मैदानाच्या आतमध्ये बॅटर चेतनला नक्की भेटेल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 4 धावा. सन्माननीय आदरणीय अमित बालेराव आणि त्याचबरोबर राजेश पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष आनंदमय शुभ स्वागत. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल, तेच तरार बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर बापूचा आपण पहिला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 4 धावा. चोवीस बॉल मध्ये 52 धाव्यांची गरज. मॅच ऑन, क्रिकेट ऑन. 24 बॉल रिमेनिंग, 52 रिक्वायर्ड. अशा पद्धतीचं इक्वेशन आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगली मॅच आतापर्यंत रंगतीये. पहिल्या इनिंग मध्ये डॅनीचा चांगला खेळ, त्याचबरोबर मोहसिनचा चांगला खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 55 धावा उभारल्या आणि 56 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड केल्या होत्या. चार धावा धावफलकावर. 6 बॉलचा खेळ पूर्ण, 4 धावा धावफलकावर. विदाउट विकेट लॉस टीम जुईनगर. जमेची बाजू आतापर्यंत जुईनगर टीम साठी विकेट गमावली नाहीये, परंतु पहिल्या स्पेल मध्ये कॅच सुद्धा ड्रॉप झालाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर विजयला जर आपल्या टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली कामगिरी आता मैदानात करायची आहे आणि तेवढीच चांगली कामगिरी आता बॅटरला सुद्धा करायची आहे. कारण बॉल 24 असतील शिल्लक आणि धावा बनवायच्या आहेत 52. 24 बॉल मध्ये 52 धाव्यांची गरज. ओव्हर द विकेटने दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात सेकंड इनिंग मध्ये. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. गोल्डन स्पॉट वर बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग सातत्याने आपण पहिल्या स्पेल मध्ये बापूची पाहिली आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा चांगली सुरुवात बॉलर विजय करतोय आपल्या टीम साठी. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक चेतनच्या विरुद्ध डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना बॉलर विजयचा सुंदर बॉलिंग आपण पाहताय. चांगल्या टप्प्यावर बॉल फेकले जात आहेत बॉलर विजयच्या माध्यमातून. लेफ्ट केले, सोडून दिलाय बॉल. एससीटीचा व्हाईट बॉल. व्हाईटच्या मैदानात धावसंख्येत हालचाल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलकावर. सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 6 धावा. चांगली बॉलिंग सातत्याने मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासाने खेळ बॉलर विजयचा आपण पाहताय. बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी राहिली आणि त्यानंतर चांगली बॉलिंग पुन्हा एकदा पाहू शकाल. चांगल्या टप्प्यावर लाईन आणि लेंथ वर बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड केले जात आहेत बॉलर विजयच्या माध्यमातून.
जणू काही आत्मविश्वास जुनावलाय आणि त्याच आत्मविश्वासाने खेळ आपण शाबाश टीमचा आतापर्यंत पाहताय. परंतु हल्ल्यावर प्रति हल्ला आता करायचा आहे बॅटिंग करताना. सेकंड इनिंग मध्ये जुईनगर टीमचा 22च्या स्वरूपात आणखी एक धावसंख्येत ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. नीलजस्तरी बॉल पडतोय तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावून काढल्या जात आहेत. 2 धावांच्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 9 धावा. नेक्स्ट मॅच रंगेल सारसोले आणि त्यांच्या विपक्ष बेलापूर. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या जुईनगर टीमची 9 धावा. 18 बॉल मध्ये 47 धावांची गरज. 18 बॉल 47 धावा. तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर डॅनी. आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण डॅनीची पाहिली. आता तिसऱ्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीची कामगिरी बॉलर डॅनीची राहील हे मात्र पाहायचं आहे. संघर्ष आतापर्यंत राहिला बॅटिंग करत असताना 2 ओव्हर मध्ये जुईनगर टीमचा. शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतीये. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तदनंतर आपण पाहिलं. रनआउटच्या माध्यमातून आता विकेट. मैदानाच्या आतमध्ये जुईनगर टीमला पहिला धक्का. सोमनाथ बाद होतोय. पहिली विकेट गमावतीये टीम जुईनगर. तुर्बे 30+B आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 आपण पाहताय. दिवस क्रमांक 1 मधील पहिली मॅच रंगतीये जुईनगर आणि शाहबाज. न्यू बॅटर मनोज. वन डाऊनच्या पोझिशनवर बॅटिंग साठी बॅटर मनोज येतोय. शॉर्ट पिच बॉल हॅमर केलाय. चांगला स्ट्रोक बॅटर मनोजच्या बॅट मधनं आल्यानंतर पहिल्याच बॉलवर नो बॉलवर 6 धावा. षटकार. 9+6 अर्थात 7 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 7च्या मदतीने 17 धावा. फ्रीजची संधी आता बॅटरकडे असेल. सुवर्ण संधी आहे बॅटर मनोजला आणि त्या संधीचं सोनं आता बॅटरला करायचं आहे. ज्याला संधी भेटते तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान. आणि संधी भेटल्यानंतर त्या संधीचं सोनं तो क्रिकेटमध्ये करतो. तोच ठरतो विजेता.
कोण होईल विजेता या मॅच मध्ये? शाबाज की जुईनगर हे मात्र पाहायचं आहे. मॅच आता चांगली रंगती आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॉल बॉडीला ब्रश होतोय. डॉट बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. आता हिटचा बॉल बॉलर उमेशने. ओव्हर पिच बॉल, बॉलला पाठवले सीमारेषा पार. मनोज यांच्या बॅट मधनं आणखी एक बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6च्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 23 धावा, 23 ऑन स्कोर बोर्ड. 15 बॉल मध्ये 33 धावांची गरज. 15 बॉल शिल्लक, 33 धावांची गरज जुईनगर टीमला. आणखी एक चांगला स्ट्रोक येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 27 धावा. चांगली बॅटिंग मनोजची आपण पाहताय. 1 डाऊनच्या पोझिशन वर बॅटिंग साठी आले. तदनंतर षटकारांची आतषबाजी आणि आता एक चौकार स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॅटर मनोजच्या बॅट मधनं आलाय. सन्माननीय आदरणीय निलेश भोईर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. आणि स्वागत करे हाताने षटकारांनी केले बॅटर मनोजने. आणखी एक बॉल सीमारेषा पार. षटकार. चांगली बॅटिंग आपण पाहताय मनोजची. जुईनगर टीमच्या माध्यमातून चांगला खेळ आता 3ऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहताय. 20 धाव्यांची गरज. शॉर्ट पिच बॉल, लॉंग लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर बोर्ड वर 34 धावा. 12 बॉल शिल्लक, धावा बनवायच्या आहेत 22. नेक्स्ट मॅच सारसोल आणि बेलापूर दोन्ही टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. 12 बॉल शिल्लक आणि धावा बनवायचे आहेत 22. थोडंसं स्पीडअप करा दोन्ही टीम. चला ऑन फील्ड अंपायर आपण लगेचच मॅच चालू करा. अजून खूप सारा मॅच कव्हर होणं बाकी आहे. प्रत्येकाच्या सहकार्यातून स्पर्धा पार पडली जाते. 12 बॉल आणि 22 धावांचं समीकरण. चांगली बॅटिंग आतापर्यंत मनोजची आपण पहिल्या 2 ओव्हर खूप चांगल्या पेकल्या बॉलरने आणि 3ऱ्या ओव्हर मध्ये समाचार घेतला बॅटर मनोजने. 6 बॉल वैयक्तिक पेस केले आणि धावा बनवल्या 23. चौथ्या स्पेल मध्ये बॉलर इम्तियाज. शॉर्ट पिच बॉल, पुरेपूर बॅटवर बॉल आला नव्हता. याच अनुषंगाने बॉल नो मॅच लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावून काढल्या जात आहेत. धावसंख्या 36 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतीये.
11 बॉल शिल्लक 20 धाव्यांची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट +1. 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 धावा. 11 बॉल 18. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हे आहे मित्रांनो क्रिकेट. चांगली बॅटिंग आपण तिसऱ्या स्पेल मध्ये पाहिली आणि कमबॅक राहिलं जुईनगर टीमचं. पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा. 10 बॉल 17 धावेंची वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 41 धावा. 10 बॉल मध्ये 15 धावेंची गरज. पण सेकंड इनिंग मध्ये मनोजची पुन्हा एकदा एक व्हाईट बॉल. प्रेशर आता रिलीज होतोय बॉलिंग मार्कवर. टू ऑन स्कोर बोर्ड. चांगला बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल येतोय आणि अशाच पद्धतीची बॉलिंग करायची आहे शाबाज टीमला. आणखी एक चांगला बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आता फेकतोय बॉलर इम्तियाज. खोलवर पद्धतीचा बॉल खोदून काढला बॅटर मनोजने. 1 धाव पूर्ण होतीये. चांगली बॉलिंग. 7 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. 1 बॉल चौथा स्पेल मधला शिल्लक. 13 धाव्यांची गरज. महत्वपूर्ण बॉल स्पेल मधला. पॉपिन क्रीज मध्ये बॅटर सुरक्षित पोहोचलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 6 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच रंगली. 56 धाव्यांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 2 ओव्हर सेकंड इनिंग मध्ये खूप चांगल्या आपण पाहिल्या. तदनंतर तब्बल चांगली बॅटिंग करत असताना मनोजची षटकारांची आतषबाजी आपण पाहिली आणि समीकरण येऊन राहिलं 6 बॉल आणि 11 धावा. नेक्स्ट मॅच बेलापूर आणि सारसोले दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लगेचच मुख्य मंचावर आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. सारसोले 30+ आणि त्याचबरोबर बेलापूर 30+. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण मुख्य मंचावर लगेचच उपस्थित व्हा. सहा बॉल मध्ये 11 धाब्यांची गरज. कोण जिंकेल मॅच? व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? एका बाजूला जुईनगर, एका बाजूला शाहबाज टीम यांच्या दरम्यान चालू असणारी दिवस क्रमांक 1 मधील पहिली मॅच. पाचव्या स्पेल मध्ये गणेश, स्ट्रायकिंगला बॅटर मनोज. चांगलं बॅटल आता रंगेल. प्रत्येक बॉल महत्वाचा असेल मॅच मधला. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या मैदानी धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 46 ऑन स्कोर बोर्ड. 6 बॉल मध्ये 10 धाब्यांची गरज. शॉर्ट पिच बॉल कव्हर पॉइंट झोन मध्ये चांगला स्ट्रोक. बॅटर मनोजच्या बॅट मधनं बॉल परार
रस मिळतील 4 चौकार. चांगली बॅटिंग आपण पाहिली सातत्याने षटकार आणि चौकारांची आतषबाजी सेकंड इनिंग मध्ये बॅटर मनोजची आतापर्यंत वर्चस्व राहिलंय बॅटिंग करत असताना. सेकंड इनिंग मध्ये तिसऱ्या स्पेल नंतर जुईनगर टीमचं लॉफ्टेड स्क्वेअर कट डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखी एक धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचती आहे. 51 धावा. 4 बॉल आणि 5 धाब्यांची गरज असं समीकरण. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. आता बॉलर गणेशने फेकलाय. 3 बॉल शिल्लक. धावा बनवायच्या आहेत 5. जबरदस्त मॅच आतापर्यंत रंगली आहे. एखादा डॉट बॉल एखादी विकेट आणखी खूप सारी मजा मॅच मध्ये येईल. एखादा चांगला स्ट्रोक मॅच फिनिश सुद्धा होईल. परंतु काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहायचं आहे. नेक्स्ट बॉलवर 3 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. ओव्हर पिच बॉल ऑन साइड ला टर्न करत असताना सिक्सर. मॅच फिनिश. अभिनंदन टीम जुईनगर आणि हार्ड लक टीम शाहबाज. या पुढील मॅच रंगेल बेलापूर आणि सासोले. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लगेचच मुख्य मंचावर या. आपण पुढील मॅचचा करतोय टॉस आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय. नो डाऊट खूप चांगली बॅटिंग ज्याची या सेकंड इनिंग मध्ये राहिली. 13 बॉल मध्ये 34 धावा. मनोज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आपण लगेचच मुख्य मंचावर. मनोज आपण सुद्धा या. 13 बॉल मध्ये 34 धावांची एक धमाकेदार इनिंग आपण पाहिली.